MIDCची जागा असूनही औद्योगिकरण नाही, उशाला गोदावरी, सुपीक जमीन असूनही सिंचन नाही, प्यायला पाणी नाही, विकास तर अजिबातच नाही, मोठं सांस्कृतिक सभागृह नाही, एवढं मोठं पूर्ण जंक्शन सांभाळता आलं नाही, ग्रामीण भागात रस्ते, सिंचन, लाईट आणि काही तालुक्यात पालमसारख्या बसस्टॉपही नाही, शिक्षण आणि रोजगार या सर्व बाबींना मागासलेला, दुष्काळाने बकाल झालेला, ऊस तोडीसाठी गाव सोडून कामासाठी कोल्हापूर, सोलापूर, पुण्याकडे जाणाऱ्या कामगारांमुळे ओसाड झालेला मतदारसंघ म्हणजे तुमच्या लक्षात आलाच असेल, तो म्हणजे 97 गंगाखेड विधानसभा मतदारसंघ। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार हे देवराव माडे हे स्वातंत्र्यानंतर 1962ला निवडून आले। पाहुयात या मतदारसंघाची जातीय समीकरणं काय आहेत। सर्वात जास्त म्हणजे 1 नंबरला मराठा, त्यांची संख्या आहे हे जवळपास 1,65,000। त्यानंतर 2 नंबरचा हटकर धनगर 75,000, लिंगायत बंजारा समाजाची 15,000 आणि अल्पसंख्याक 30,000 आणि शेड्यूल कास्टची जवळपास 40,000 आणि वंजारी समाज देखील 30,000 आणि सवर्ण 10,000 आणि बाकीच्या प्रकारचे राहिलेले एक 20,000, म्हणजे अशी एकंदरीत संख्या ही 3,80,000 पर्यंत जाते मतदारांची। आणि आजपर्यंत एकदाही या मतदारसंघामध्ये मराठा आमदार होऊ शकला नाही। ही खदगद आता 1 वर्षापासून चालू असलेल्या मनोज पाटील जरांगे यांच्या तापलेल्या वातावरणामुळे या मतदारसंघात सुरू झाले। एकीकडे मराठा समाज हा सर्व बाबीने सक्षम म्हणून त्यांना आरक्षण नाही, पण गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मराठा समाजाचे मतदान असताना देखील एकही वेळ मराठा समाजाचा आमदार होऊ शकला नाही। या मागचं कारण म्हणजे हा मतदारसंघ 2009 पर्यंत राखीव होता। 2009 मध्ये खुला झाला आणि मराठा समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची अनुशेष भरून काढला जावा, यासाठी मराठ्यांना प्रतिनिधित्व करायला मिळावं, यासाठी जास्त मतं त्यांचा जास्त हक्क असं म्हणण्यासारखं आहे। त्यावेळेसही हे वातावरण झालं होतं आणि सुरुवातीला 2009 साली भाजपा सैनिकडून डॉक्टर मधुसूदन केंद्रे अपक्ष म्हणून उभे असलेले सीताराम घनदाट यांना संधी मिळाली। त्यावेळी वरपडकरही निवडणुकीला उभे टाकले होते। या निवडणुकीमध्ये 1990 साली मुंबईहून आलेले सीताराम मामा घनदाट हे तिसऱ्यांदा आमदार झाले। त्यानंतर 2014 मध्ये चौरंगी फाईट झाली, त्यामध्ये भाजपा रासपकडून रत्नाकर गुट्टे, शिवसेनेतर्फे डॉक्टर दळणर व अपक्ष घनदाट मामा व काँग्रेसचे बाळकाका चौधरी यांनी निवडणूक लढवली। यावेळी ही स्थानिक गंगाखेडचे नसलेले अहमदपूर येथून रहिवासी झालेले डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांची सीट लागली, परंतु त्यांनी मतदारसंघामध्ये न केलेल्या कामामुळे त्यांना 2019च्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं आणि 2019 साली देखील सक्षम मराठा उमेदवारांनी महाविकास आघाडीकडे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना मिळाले नाही। आणि 2019 मध्ये शिवसेना भाजपातर्फे विशाल कदम, काँग्रेस राष्ट्रवादीकडून मधुसूदन केंद्रे व भाजप अपक्ष म्हणून घनदाट मामा आणि अपक्ष म्हणून संतोष मुरकुटे आणि वंचितकडून श्रीमती करुणा बाळासाहेब कुडगीर यांनी देखील निवडणूक लढवली। आणि यावेळी मतदारसंघात बाहेरील उमेदवाराला धनसंपत्तीला पाहून जेलमधून फॉर्म भरलेले आणि निवडून आलेले रत्नाकर गुट्टे विजयी झाले। त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडून विशाल कदम यांना तिकीट मिळाले, पण त्यांचा पराभव झाला आणि गुट्टे यांच्याही 5 वर्षाच्या काळामध्ये येथील जनता मतदाराचे प्रश्न आणि गावामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, औद्योगिकरण असेल, नोकरी असेल आणि ते स्वतः उद्योजक असल्यामुळं उद्योग असतील, या गोष्टीच्या सोयीसुविधा मिळाल्या नसल्यामुळे अनेक मतदार नाराज देखील आहेत। आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेलं कर्ज यामुळे देखील शेतकरी त्रस्त आहेत। आणि मराठा समाजाची 40 वर्षापासूनची आरक्षणाची लढाई मागील 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे पुढे आली आहे। त्यामध्ये गंगाखेडमध्ये 22 डिसेंबर 2023 रोजी मार्केट कमिटीच्या जागेवर रात्री उशिरा 10 ते 11 वाजता प्रचंड म्हणजे जवळपास 2 लाख जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली आणि सातत्याने साखळी उपोषण असेल 3 तालुक्यामध्ये चालू होते। यामध्ये जरांगे फॅक्टरमुळे मतदारसंघातील विश्लेषकांच्या मते गेली 3 टर्म मतदारसंघ हा खुला झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये एकही स्थानिक आणि मराठा उमेदवार निवडून आलेला नाही। आणि मराठा उमेदवार निवडून न येण्याची कारण हे राजकीय विश्लेषकांच्या मते सक्षम उमेदवार दिला नाही। यामुळे मग आताच्या राजकारणाच्या सद्य परिस्थितीकडे पाहता कितपत महाविकास आघाडी असेल व
महायुती असेल किंवा वंचित असेल किंवा अन्य एखादी आघाडी मराठा समाजाचा विचार करेल का? आणि त्यासोबतच एखाद्या स्थानिकांसाठी म्हणजे खुल्या वर्गांसाठी मोकळा सुटलेला आहे, मग कमीत कमी स्थानिकांना तरी उमेदवार देईल का? सद्यस्थिती तर अशी आहे की रत्नाकर गुट्टे हे बीडचे आहेत आणि ते गेले यावेळी आमदार होते आणि यावेळी देखील त्यांना महायुतीकडून तिकीट मिळेल अशी देखील शक्यता करता येत नाही. आणि त्यासोबत महाविकास आघाडीकडून 1990-95मध्ये आमदार होण्यासाठी, कारण की हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे आमदार होण्यासाठी घनदाट मामा हे गंगाखेडला आले होते. त्यानंतर त्यांना 3 टर्म मिळाल्या तरी त्यांनी विकास करू शकला नाही. तरी पण त्यांच्याच नावाची चर्चा होते. हा देखील महत्त्वाचा विषय, कारण की आज गंगाट मामाचा बघितलं गेलं तर त्या 3 टर्ममध्ये विकास न होणे आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं मी बोलताना म्हणलं की भौगोलिक परिस्थिती फार विचित्र आहे. त्यामध्ये 260 गावं आहेत, एक अहमदपूरच्या बाउंड्रीवर तर इकडचं एक नांदेड दक्षिण उत्तरच्या बाउंड्रीवर, म्हणजे एवढा मोठा म्हणजे एक मोठा भौगोलिक परिस्थिती आहे. यामध्ये विकास करण्यासाठी एक नवखा तरुण आणि कामाची प्रचंड आवड असणारा जर माणूस दिला तरच या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. अन्यथा जी 62 वर्षापासून जे झालं तीच हाल गंगाखेड विधानसभा मतदारसंघात होणार आहे. धन्यवाद. आपल्याला काय वाटतंय, उमेदवार कोणचा योग्य असेल, कोण निवडून आलं पाहिजे, आणि तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दिलं जाईल. धन्यवाद. थँक्यू. पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.